कझाकस्तानमध्ये मग आपण कुठल्या जसं तुम्ही सांगितलं की इथं विंटर जास्त आहे, मग बर्फ ऑब्व्हियसली जास्त आहे. करेक्ट. तर मग साहसी पर्यटन जर आपल्याला करायचं असेल तर काय काय ऑप्शन्स आपल्याकडे आहेत? सो जे आपल्याकडची आवड आहे तशीच तिकडे पण लोकांना आहे आणि त्यांच्याकडे तर डायरेक्ट म्हणजे शहराच्या हार्डली 30 मिनटावरती तुम्ही डायरेक्ट ग्लेशियर्स बघू शकता. सो एवढ्या जवळ माउंटन्स आहेत. काय सांगता? खूप खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे एकतर आपण म्हणू जसे ना की? गव्हर्नमेंटनी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडं जसं काही इन्स्टिट्यूट्स आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ज्या माउंटेनरिंग आणि हायकिंगचे ट्रेनिंग देतात. जसे की नीम. हां, करेक्ट. सो त्यांनी जे एजन्सीज म्हणजे आता व्हिजिट अलमाटी म्हणून तिथली एक टुरिझम एजन्सीज आहे. त्यांनी ह्या सगळे जे हायकिंग रूट्स आहेत त्या वेल मार्क करून ठेवलेल्या आहेत. तिथले हायकिंग रूट टुरिझम म्हणजे एक ॲडव्हेंचर हायकर्स जर त्यांना एक्सप्लोअर करायचं असेल तर खूप सेफ आहे आणि खूप भन्नाट लँडस्केप्स आहेत. म्हणजे आता तुम्ही याच्यावरती पण बघू शकता, मी इंस्टाग्राम आणि याच्यावरती ॲक्टिवली ड्रोन शूट्स टाकत असतो.